नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 28 जानेवारी 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. जर तुम्ही विचार करतात की मित्रांसोबत आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घालवणे तुमच्यासाठी चुकीचे आहे, तर असे करण्याने तुम्हाला येणाऱ्या काळात समस्यांचा सामना करावा लागेल. तुमच्या जोडीदाराशी गंभीर भांडण होईल. तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाऱ्या फुलासारखा दरवळेल. कुटुंबातील कोणी सदस्याच्या आजारी पडल्यामुळे तुम्हाला आर्थिक चिंता येऊ शकते. तथापि यावेळी तुम्हाला धनापेक्षा जास्त त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. प्रभावी ठरणाऱ्या आणि महत्त्वाच्या पदावरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत, यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे ही चांगली संधी ठरेल. उपाय. एक प्रेमपूर्ण आयुष्यासाठी जनावरांच्या प्रती कधीही क्रूरता नसावी. या व्यतिरिक्त सुनिश्चित हे करा की तुम्हाला शाकाहार पसंत आहे. हे तुमच्या प्रेमी आयुष्याला खूप वाढवेल. वृषभ राशी. प्रेमाची ताकदच तुमच्यासाठी प्रेम करण्याचे कारण ठरेल. महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे. आज तुम्ही सर्व नातेवाईकांपासून दूर होऊन आपल्या दिवसाला अशा जागेत घालवणे पसंत कराल जिथे जाऊन तुम्हाला शांती प्राप्त होऊ शकेल. मानसिक, नैतिक शिक्षणाबरोबरच शारीरिक शिक्षण घेणे ही संपूर्ण विकासासाठी आवश्यक ठरते. सशक्त मन हेच सशक्त शरीरामध्ये वास करते. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. सहकुटुंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येक जण आनंदी आणि निवांत राहील. उपाय. चांगले आरोग्य राहण्यासाठी दिवसातून 2 वेळेस 11 वेळा ओम बुधाय नम मंत्राचा जप करा. मिथुन राशी. आपण केलेल्या कामाचे श्रेय दुसऱ्या कुणालाही घेऊ देऊ नका. विद्यार्थ्यांना सल्ला दिला जातो की मैत्रीमुळे आपल्या महत्त्वाच्या वेळेला खराब करू नका. मित्र हे येणाऱ्या काळातही भेटू शकतात, परंतु शिक्षणासाठी ही वेळ अधिक उत्तम आहे. तुमचा जोडीदार यापूर्वी इतका छान कधीच नव्हता. उत्स्फूर्तपणे वागण्यावर नियंत्रण ठेवा आणि दुराग्रही स्वभावावर नियंत्रण ठेवा, खास करून पार्टीमध्ये. त्यामुळे एखाद्याचा मूड खराब होईल. आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा. यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. खाजगी आणि गोपनीय माहिती अजिबात उघड करू नका. उपाय. हनुमानजीच्या मंदिरात बुंदी आणि लाडूचा प्रसाद चढवल्याने पारिवारिक आयुष्याच्या समस्या दूर होतील. कर्क राशी. तुमचा प्रेमी आज तुमच्या गोष्टीला ऐकण्यापेक्षा जास्त आपल्या गोष्टी सांगणे पसंत करेल.
ज्यामुळे तुम्ही थोडेसे उदास राहाल. तुम्हाला व्यक्त होण्यासाठीचा चांगला काळ आहे. क्रिएटिव्ह स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करा. आज तुम्ही निवांत वेळी काही नवीन काम करण्याचा विचार कराल, परंतु या कामात तुम्ही इतके व्यस्त होऊ शकतात की तुमचे गरजेचे कामही सुटून जाईल. आजचा दिवस तुमच्यासाठी वसंतासारखा बहारदार राहील. अन्य लोकांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करीत तुम्ही आनंद साजरा कराल. आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल. ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना हजेरी लावण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बड्या प्रभावी व्यक्तींशी निकटचा संपर्क होऊ शकेल. उपाय: पांढरे कपडे जास्तीत जास्त घातल्याने आरोग्य चांगले राहील. सिंह राशी, तुम्ही प्रेम करता त्या व्यक्तीशी तुम्ही उग्रपणे वागल्यामुळे तुमच्या नातेसंबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्प आणि योजना राबवण्यासाठी उत्कृष्ट दिवस. उद्योग व्यवसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळपर्यंत फायदेशीर ठरू शकेल. तुमची इच्छा नसताना तुमचा साथी तुम्हाला बाहेर जायला सांगेल किंवा तुमची बाहेर जाण्याची इच्छा असताना तो तुम्हाला घरीच थांबवेल, ज्यामुळे तुमची चिडचिड होईल. तुमच्या पुढे जाण्यासाठी कुणीतरी तुमचा मूड बिघडविण्याचा प्रयत्न करेल, परंतु तुम्हाला त्रास देण्याचा हा प्रयत्न तुम्ही यशस्वी होऊ देऊ नका. या सगळ्या फुकाच्या चिंता आणि काळज्या यामुळे तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि कदाचित त्वचाविषयक समस्या उद्भवेल. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुमचे मित्र तुम्हाला पाठिंबा देणारे भेटतील, परंतु बोलताना सांभाळून बोला. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी 11 वेळा ओम शुक्राय नमः मंत्राचा जप करा. कन्या राशी, तरुणाईचा सहभाग असणाऱ्या उपक्रमात स्वतःला गुंतवण्यासाठी चांगली वेळ आहे. वास्तवातील भीषणतेशी सामना करीत असताना तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्हाला विसरावे लागेल. तुम्ही सरळ उत्तरे दिली नाहीत तर तुमचे सहकारी त्रासून जाण्याची शक्यता आहे. वेळेसोबत आपल्या व्यक्तींना वेळ देणेही गरजेचे आहे. ही गोष्ट आज तुम्ही समजाल, परंतु याच्या व्यतिरिक्तही तुम्ही आपल्या घरच्यांना पर्याप्त वेळ देऊ शकणार नाही. आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगले दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. कुणी जवळच्या नातेवाईकाच्या मदतीने आज तुम्ही आपल्या व्यवसायात उत्तम प्रगती करू शकता, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होईल. उपाय: प्रेमिकाला दुधाने बनवलेले चॉकलेट भेट द्या. याने प्रेमसंबंधामध्ये वाढ होईल. तूळ राशी, कुठल्या नवीन कामासाठी तुम्हाला आज अनुभवी लोकांसोबत बोलणी केली पाहिजे. जर आज तुमच्याजवळ वेळ आहे
तर त्या क्षेत्रात अनुभवी लोकांशी भेटा जे काम तुम्ही सुरू करणार आहात. तुमच्या जोडीदाराचे आंतरिक सौंदर्य आज बाहेर येईल. आरोग्यविषयक प्रश्नामुळे कदाचित तुम्हाला अशांततेचा सामना करावा लागेल. कर्जावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा आणि फक्त महत्त्वाच्या आवश्यक गोष्टींचीच आज खरेदी करा. नवीन नातेसंबंध दीर्घकाळ टिकणारे आणि चांगले लाभ मिळवून देणारे असतील. प्रेम हे नेहमीच चैतन्य देणारे असते आणि तुम्हाला याचा आज अनुभव मिळणार आहे. उपाय: तुमच्या दैनंदिन खाद्यात हिरवे चणे खा आणि आरोग्य चांगले ठेवा. वृश्चिक राशी, पुढील काही दिवसात चांगली संधी तुम्हाला मिळणार आहेत. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा दिवस. तुम्ही तुमच्या वैवाहिक आयुष्यात किती सुखी आहे याची आज तुम्हाला जाणीव होईल. येणारा काळ हा खूपच चांगला आहे. त्यासाठी उल्हासित रहा. त्यातूनच तुम्हाला अधिक ऊर्जा मिळेल. तुम्ही आज तुमचे पत्ते व्यवस्थित टाकलेत तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शकाल. दूरवर राहणाऱ्या नातेवाईकांकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस असेल. उपाय: आरोग्याला चांगले बनवण्यासाठी कुठल्या निर्जन स्थानाजवळ काळे कोहळ दफन करा. धनु राशी, तुम्ही केलेल्या एका चांगल्या कृतीमुळे कामाच्या ठिकाणी असलेले तुमचे शत्रू आज मित्र होतील. हा दिवस उत्तम दिवसांपैकी एक असतो. आजच्या दिवशी तुम्ही चांगले प्लॅन भविष्यासाठी बनवू शकता. परंतु संध्याकाळच्या वेळी कोणी दूरच्या नातेवाईकांकडून घरात येण्याने तुमचा सर्व प्लॅन बिघडू शकतो. आज सकाळी तुम्हाला अशी काहीतरी गोष्ट मिळेल आणि तुमचा दिवस आनंदी होऊन जाईल. आरोग्य एकदम चोख असेल. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. आज तुम्ही कुणाला सल्ला दिलात तर अन्य कुणाचा सल्ला घेण्याचीही तयारी ठेवा. एकाच जागी उभं राहूनही प्रेम तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाईल. उपाय: कार्यक्षेत्राच्या उन्नतीसाठी प्रातःकाळी उठून सूर्याचे दर्शन करून 11 वेळा गायत्री मंत्र वाचा. मकर राशी, कुटुंबातील सदस्यांशी जवळीक साधून काम करा. आयुष्यातील चढ उतार त्यांच्याशी शेअर करा. आपला हा बदललेला स्वभाव त्यांना अमर्याद आनंद मिळवून देईल. अनपेक्षित स्रोतांकडून तुम्हाला महत्त्वाचे निमंत्रण मिळतील. प्रेम आणि स्वादिष्ट पदार्थ हे चांगल्या वैवाहिक आयुष्याची मूलतत्वे आहेत आणि आज तुम्हाला त्याचाच अनुभव येणार आहे. परिस्थितीवर तुमचे नियंत्रण आले की तुमची चिंता नाहीशी होईल. साबणाच्या फुग्याला स्पर्श करताच तो जसा फुटून जातो तसेच हे असल्याचे तुमच्या लक्षात येईल. विवाहित दाम्पत्यांना आज आपल्या संतानाच्या शिक्षणावर चांगले धनखर्च करावे लागू शकते. कुटुंबामध्ये वर्चस्ववादी भूमिका ठेवण्याचा आपला स्वभाव तातडीने बदलण्याची गरज आहे. उपाय:
आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काळी मिरी कुठल्याही प्रकारच्या आहारात घ्या. कुंभ राशी. कामाच्या ठिकाणी जो तुमचा द्वेष करतो त्याला एकच साधे हॅलो केले तर काहीतरी चांगले घडण्याची शक्यता आहे. आज तुम्ही नवीन पुस्तक खरेदी करून एका रूममध्ये स्वतःला बंद करून पूर्ण वेळ घालवू शकता. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल. देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वतःला गुंतवा. त्यातून तुम्हाला मनशांती लाभेल. बिनबुलाया मेहमान आज घरी येऊ शकतो, परंतु या पाहुण्याच्या आगमनाने तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही आज असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता, इतकी ऊर्जा आज तुमच्याकडे आहे. या सुनसान जगात मला एकटे सोडू नको असा आपला जोडीदार उगाच लाडी गोडी करेल, त्यामुळे सावधानता बाळगा. उपाय: पांढऱ्या चंदनाचा टिळा लावल्याने आरोग्य चांगले राहील. मीन राशी. तुमचा साथी आज तुमच्याशी विवाहाला घेऊन बोलणी करू शकतो. अशात कुठलाही निर्णय घेण्याआधी तुम्हाला विचार नक्कीच केला पाहिजे. महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. आपल्या मित्राबरोबर अथवा कुटुंबियाबरोबरील सहली तुम्हाला आराम पोहोचवतील. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. तुमच्या ओळखीचे कोणीतरी तुमची आर्थिक स्थिती पाहून विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देईल. त्यामुळे घरात तुम्हाला अवघडल्यासारखे वाटेल. उपाय: समृद्ध आयुष्यासाठी नियमितपणे तेल स्नान करा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.